स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. मित्रांनो, एकदम महत्त्वपूर्ण न्यूज आहे आणि आपल्या सगळ्यांच्या ज्या प्रिपरेशन आहे म्हणजे आपल्या सगळ्यांशी निगडीत न्यूज आहे. सो म्हणून एकदम ॲक्सिडेंटल हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. आता न्यूज नेमकी कोणती आहे ती न्यूज आपल्याला समजून घ्यायचीच आहे, पण तत्पूर्वी सध्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल मेन्स 2025 प्रोग्राम. मित्रांनो, आपण राज्यसेवा 2025च्या मुख्य परीक्षेला पात्र आहात. आता सर रिझल्टच लागला नाहीये, तर आपण कसं काय ठरवू शकतो आम्ही मुख्य परीक्षेला पात्र आहोत की नाही? मित्रांनो, तत्पूर्वी 2 मिनिटं थांबा. आपल्याला जर 110 115 प्लस मार्क्स असतील तर आपण बिनधास्तपणे मुख्य परीक्षेची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आता जरी मुख्य परीक्षेला आपण पात्र ठरलो नाही तरी येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवा 2026 ची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आपल्याला लगेच मुख्य परीक्षेसाठी याचा फायदा होईल. सो लक्षात ठेवा, टेक्स्टबुक सुपर कोचिंग ही महाराष्ट्रामधली एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे ज्या इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्सचा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे आणि त्याला आम्ही नाव दिलेलं आहे एमपीएससी राज्यसेवा मेन्स गुरुकुल मेन्स 2025 प्रोग्राम. बरोबर आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही नेमकं काय करतोय, तर आम्ही तुम्हाला प्रत्येक विषयावर मेन्सचं गायडन्स करतोय. तुमच्याकडनं भरमसाठ अशा प्रश्नांचं आन्सर राईट करून घेतोय. आन्सर राईट करण्याबरोबरच तुम्हाला त्या आन्सरचं इव्हॅल्युएशन करून देतोय, प्लस मॉडेल आन्सर्स पण देतोय. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये टेक्स्टबुक सुपर कोचिंग ही एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे जी मेन्सची टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करते. बरोबर आहे ना? अजूनपर्यंत तुम्ही मेन्सची टेस्ट सिरीज हा शब्द ऐकलाच नसेल. जरी ऐकला असेल तरी तो खूप काळ आधी ऐकला असेल. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असून सुद्धा आपण मेन्सची टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. सो हा एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल जो प्रोग्राम आहे हा मेन्ससाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. सो लक्षात ठेवा, हा प्रोग्राम आपल्याला जॉईन करायचाच आहे आणि जॉईन जर करायचा असेल तर पोरांनो एक मुद्दा लक्षात ठेवा, माझा मोबाईल नंबर तुमच्या सगळ्यांकडे असायला पाहिजे. राईट, हा आहे माझा मोबाईल नंबर. तुम्ही मला कॉल करून ह्या प्रोग्राम संदर्भात इन्फॉर्मेशन माझ्याकडनं घेऊ शकतात जर तुम्ही मेन्सची तयारी करत असाल तर. बरोबर आहे. या पलीकडे येस, सध्या आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये मेन्सच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह चालू आहेत. त्याच वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह मधली ही एक इनिशिएटिव्ह महत्वाची आहे, ती म्हणजे वैभव राऊत सर सध्या ह्या इनिशिएटिव्हला घेऊन येत आहेत, लीड करत आहेत. 19 तारखेला म्हणजे उद्या शिवजयंतीनिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये ठेवलेला आहे. हा कार्यक्रम सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच असणार आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय असणार आहे, तर तुम्हाला जे कुठले वेगवेगळे सब्जेक्ट्स आपण मेन्ससाठी हाताळतो या सब्जेक्टचं अप्रोच या वर्कशॉपमध्ये वैभव सर देतील. याबरोबरच तुम्हाला रेडीमेड फ्रेमवर्क देतील, म्हणजे कोणताही जरी प्रश्न आन्सर रायटिंगसाठी आला तरी तो प्रश्न तुम्हाला त्या फ्रेममध्ये टाकल्यानंतर ॲक्युरेट लिहिता येईल. बरोबर ना? सो असा हा वेगळा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामला जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला काही फ्री गिफ्ट्सही मिळणार आहेत. सो हा प्रोग्राम जॉईन करायला विसरू नका. हा असणार आहे उद्या म्हणजे 19 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता. सॉर्टेड आहे. आता येऊन जातो मी आजचा जो मेन मुद्दा होता, तो मेन मुद्दा म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भातली न्यूज होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती झालेली आहे. आज यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी यांना शपथ दिलेली आहे आणि यांनी पदभार स्वीकारला देखील आहे. बरोबर आहे. एकदा शॉर्ट बट स्वीटमध्ये आपण बघून घेऊ न्यूज नेमकी काय आहे, कोणकोणते महत्वपूर्ण बदल आहे. बरोबर आहे. तारीख नियुक्तीची 18 फेब्रुवारी 2026 आहे. लोकभवन मुंबई येथे यांचा शपथविधी समारंभ पार पडलेला आहे. याच्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पदाची शपथ यांना दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा विवेक भीमनवार यांच्याबद्दल शॉर्टबट स्वीटमध्ये बघतो म्हटलं तर 2019च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी ते होते किंवा आहेत. ओळख एक सक्षम प्रशासकीय अधिकारी आहे. आता ज्यावेळेस यांची ही ओळख आहे ज्यावेळेस यांची ही ओळख एक सक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण बघतोय, त्याच वेळेस मित्रांनो माझ्या डोक्यात एक ट्यूबलाईट पेटली होती की आता एमपीएससी मध्ये जे काही रेंगाळवाणा कारभार आहे, हा रेंगाळवाणा कारभार आता तरी संपेल का? अनेक दिवसांपासून आपले एमपीएससी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिलेले विद्यार्थी या पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट बघत आहेत. आता तरी तो निकाल लागेल का? अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की आतापर्यंतच्या ज्या सरळ सेवा भरती होत्या, ज्या TCS IBPS मार्फत घेतल्या जात होत्या, त्या आता एमपीएससी मार्फत घेतल्या जातील. आता त्या दृष्टिकोनातून काही नवीन रूपरेषा ठरणार आहे का? सो अशा असंख्य प्रश्नांना आता आपल्याला उत्तर लवकरच मिळेल ही एक अपेक्षा आहे, कारण एक सक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी विवेक भीमनवार यांचा जर विचार करतो म्हटलं तर परिवहन आयुक्त म्हणून त्यांनी प्रभावीपणे आपलं कार्य पार पाडलेलं आहे.
आपल्या सीएमओ ऑफिसमध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदांवर देखील त्यांना कामाचा अनुभव आहे. बरोबर आहे. याच दृष्टिकोनातून आता विवेक भीमनवार हे आपल्या एमपीसीचे नवीन अध्यक्ष आहेत. तर हे कोणाची जागा घेतील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय. राईट. याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. घटनात्मक तरतुदी जर आपण बघितलं एमपीएससी बद्दल तर काय घटनात्मक तरतुदी आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा, नियुक्ती झाली. अध्यक्षपदी एखादा व्यक्ती नियुक्त होतोय, समजा विवेक भीमनवार यांची नियुक्ती झालेली आहे. तर नियुक्तीपासून आता हे 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष यापैकी जो आधी पूर्ण होईल तिथपर्यंत, 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष यापैकी जो आधी पूर्ण होईल तिथपर्यंत हे आपला पदभार स्वीकारतील. याच्यानंतर थोडंसं पुढे, राईट. याच्यानंतर थोडंसं पुढे, अध्यक्षपदी आता हे विराजमान आहेत. याच्यानंतर हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील का, हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. पुनर्नियुक्तीसाठी हे पात्र असतील का? जर तुमचं म्हणणं असेल यस पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील, तर कोणत्या पदावर हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तिसरा माझा महत्वाचा प्रश्न, यांची नियुक्ती तर राज्यपालांनी केली, जर यांना पदावरून दूर करण्याचा विषय आपण घेतला, पदावरून दूर करण्याचा जर विचार आपण केला, तर पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला? किंवा तिसरा महत्वाचा प्रश्न, हे आपला राजीनामा कोणाला सादर करतील? भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. ही एक घटनात्मक बॉडी आहे. बरोबर आहे ना. या बॉडीवर यांची अध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे. नियुक्ती केलेली आहे राज्यपाल. आता मला प्रश्न हा विचारायचा आहे, पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा हे राजीनामा कोणाला देतील? बरोबर आहे. आता याच्याही थोडंसं जर पुढे आपण जातो म्हटलं पोरांनो, तर आता एमपीएससी समोर जे काही प्रलंबित प्रश्न आहेत तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये जी आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे त्याची जाहिरातही अद्यापपर्यंत आलेली नाही. जर राज्यसेवा पूर्वचाच निकाल लागलेला नाहीये तर मग कंबाईन गट ब गट कसा निकाल कधी लागणार? कारण ह्या 2025च्या परीक्षा आहेत. 2026च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या तोंडावर आलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी वर्ग आपला अभ्यास करत करत पुढे सरकतो आहे. आता पूर्वपरीक्षेचा निकाल उशिरा लागल्यामुळे मुख्य परीक्षा पण पुढे जाईल का, असे असंख्य प्रश्न आहेत जे यांच्या समोर आहेत. बरोबर आहे ना. 100% यांच्याकडनं काही ना काहीतरी पॉझिटिव्ह आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असं उत्तर आपल्याला मिळेल, ही एक आपली अपेक्षा आहे. सो येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोतच एकंदरीत एमपीएससीचा कारभार किंवा एमपीएससीच्या माध्यमातून जी काही निर्णय घेण्याला उशीर लागलेला आहे ते निर्णय लवकरात लवकर घेतले जातील का? बरोबर आहे. ओव्हरलुक जर करतो म्हटलं तर ओव्हरलुक हा आहे. ठीक आहे. सो ही होती महत्वाची न्यूज. एकदा नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये एमपीएससीच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच, तत्काळ कळतीलच. तोपर्यंत वाट बघूयात. थँक्यू. आणि उद्याचं सेशन वैभव सरांचं करायला विसरू नका. बाय बाय.